IAS ऑफिसरचा अधिकारी असेल एखादा किंवा आमदार खासदार मंत्र्याच्या काही दुर्घटना झाल्या तर लगेच काही गोष्टी होतं. तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्याला भिकारी म्हटलं, काही झालं नाही, पण सरकार भिकारी आहे असं म्हटल्याबरोबर माणिकराव कोकाटेचं खातं बदल करावं लागलं. हे काय दुर्दैव बघा, लक्षात घ्या. आणि ऑनलाईन गेमिंग म्हणजे सरळ सरळ एक्का दुरी बादशाह, म्हणजे ते ऑफलाईनही खेळतायत, ऑनलाईन खेळतायत. म्हणजे मी जर हे ऑफलाईन हा एक्का बादशाह दुरी जर मी ऑफलाईन घरी खेळतो तर माझ्यावर गुन्हे दाखल होते, आणि मी मोबाईलवर खेळतो तर गुन्हे दाखल नाही होत. बरोबर. म्हणजे केंद्रीयकरण केलं, पैसा एका ठिकाणी गेला पाहिजे, एकत्रित पैसा जमा करण्याचा धंदा सुरू केला. फडणवीस साहेबांना बोलले खरी, पण करायला काय झालं त्यांना? हे कर्जमाफी बोलले खरी, पण माफ करायला ते तयार नाही. 20% MSPच्या बोनस देतो असं म्हटलं खरं, पण ते द्यायला तयार नाही. ते बोलतात चांगले, करायला मात्र त्यांचा हात समोर येत नाही. सचिन तेंडुलकरच्या घरावर जाऊन आंदोलन केलं. ते भारतरत्न आहे आमचे साहेब सचिन तेंडुलकर. थोडं ती लाज वाटायला पाहिजे का नाही? भारतरत्न असणारा माणूस रमीची जाहिरात करतं, बाकी हिरो करतं, आणि मग अशा याच्यावर आम्ही त्यांना काही बोलत नाही. साधं पत्र तरी लिहिण्याचं काम केलं का मुख्यमंत्र्यांनी? का माझ्या राज्यातले एवढे तरुण, एवढ्या आत्महत्या झाल्या, एवढी फसवणूक झाली, बोलून चालणार आहे का हो? हे काही गोष्टी बोलायच्या आणि काही गोष्टी जाणीवपूर्वक करायच्या, हे काही चांगली गोष्ट नाही आहे. आंध्रा करू शकते तर महाराष्ट्र काय करू शकत नाही? महाराष्ट्र हे आंध्रापेक्षा समाज सुधारणेमध्ये एक पाऊल समोर आहो. छत्रपतीनं वतनदारी बंद केली, आणि वतनदारी बंद केली म्हणून संभाजीराजेचं बलिदान झालं. शिर्केचं वतन जर दिलं असतं तर कदाचित संभाजीराजावर हे वेळ आली नसती. जीव गमावला राजानं, पण वतनदारी सुरू केली नाही. ही विचार ह्या रामराज्याच्या, भाजपच्या रामराज्याच्या या राज्यामध्ये येणार कधी? छत्रपती शिवरायाची शिवशाही खरंच आणणार की नाही? मी हा प्रश्न विचारतो, मी विचारतो. दरम्यान आपल्यासोबत आता डॉक्टर सोनल सोनवणी सुद्धा ज्या मानसोपचार तज्ञ आहेत, त्यांच्याकडे मला याच्या मागच्या मानसिकतेबद्दल विचारायला जायचंय. पण त्यापूर्वी पुन्हा एकदा मला जायचंय पाशा पटेल यांच्याकडे. पाशा पटेलजी, असं काही आहे का, जी काही माहिती आम्ही या कार्यक्रमासाठी गोळा केली 0 वर्षाच्या आजच्या, 9,000 कोटीचा सगळा खेळ आहे, जो काही GST जमा होतो या ऑनलाईन गेमिंग मधून भारत सरकारचा, तो 9-10 हजार कोटीचा आहे. महाराष्ट्राचा वाटा किमान 1,000-1,500 कोटीच्या घरातला आहे. उत्तर प्रदेशच्या नंतर सर्वाधिक ऍप युजर्स महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्राला, आपल्याला तर कल्पना आहे, सध्या इन्कम मिळवण्याच्या बाबतीत अडचणी होत आहेत. कोकाटे काय म्हणाले ते शब्द मी वापरणार नाही, पण हे पण आपल्याला कल्पना आहे की दारूवरचे टॅक्स वाढवण्यात आलेले आहेत. आणि दुसरीकडे मायक्रो फायनान्स कंपन्या, 1,000-5,000साठी सुद्धा लगेच लोन देणाऱ्या कंपन्या, आणि गावोगावी हा जो सगळा सट्टेबाजार सुरू झालाय, त्याच्या मागे डबघाईला आलेली शेती आणि उत्पन्नाचं साधन नसणं, वाढती बेरोजगारी. केवळ गेमिंगचा मुद्दा नाहीये पाशा पटेलजी, या सगळ्या मुद्द्यांचा तुम्ही विचार करणार आहात का? नाही, बघा की गावात जर बसल्यानंतर गावातल्या परिस्थितीचा अंदाज येईल. आता तुम्हाला सांगतो मी, पहिलंच माणसं डिस्टर्ब आहेत. मी तुम्हाला 2 भागातली माहिती सांगतो. मी आता परवा सांगली जिल्ह्यामध्ये गेलो होतो, तर 2 महिन्यापासून पाऊसच उघडला नाही, आणि आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये पाऊसच आला नाही. म्हणजे तिकडं पाऊस पडून पीक गेले, आणि इकडं पाऊस न येता पिकं जाण्याचा धोका तयार झालेला आहे. ही जी मानसिकता आहे, हे जे टेन्शन आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा हे गेम आहे करमणुकीला. माणसाला कसं आहे की डोक्याला काहीतरी ताप असला की काही त्याला करमणुकीचं साधन लागतं, आणि मग या इथं त्यांना सापडलेलं आहे. आणि म्हणून मला एक अपेक्षा आहे, ती अशी आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीनं पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे, मला वाटतं देवेंद्रजी फडणवीस साहेब जर ठरवले तर त्यांनी तर सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं बोलायला पाहिजे होतं, याच्यापेक्षा कुणी जरी असेल तर एवढं चांगलं बोलू शकत नाही. आता ते नक्कीच दिल्लीमध्ये आमचंच सरकार आहे, नक्कीच दिल्लीच्या नेतृत्वाला ते सांगू शकतील किंवा हे बंद करणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की कुठल्या तरी सोर्स मधून माहिती मिळाल्याशिवाय काय चाललंय, एका माणसाला काही जगातल्या सगळ्या गोष्टी कळत नसतात.